नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. चला तर मित्रांनो, आपण आपल्या विषयाचा विचार करतोय. विषयाचा विचार करत असताना या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत भाषेची विरामचिन्हे. भाषेच्या विरामचिन्हांचा विचार करत असताना पहिल्या भागामध्ये आपण अभ्यास केला तो म्हणजे विराम दर्शवणारी चिन्हे. मग त्यामध्ये आपण पाहिलं होतं की भाषेचे प्रकट वाचन करत असताना कळत नकळत आपण थोडी थांबतो, थोडी विश्रांती घेतो. तो विराम ज्या चिन्हांनी दर्शवला जातो त्या चिन्हांना भाषेची विरामचिन्हे असे म्हणतात. मग ही जी काही विरामचिन्ह आहेत या विरामचिन्हांचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. एक विराम दर्शवणारी आणि दुसरी अर्थबोध करणारी. पैकी आपण विराम दर्शवणारी चिन्ह पाहिली होती पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, अपूर्णविराम. पूर्णविराम अर्थपूर्ण वाक्याच्या शेवटी आणि शब्दाचा संक्षेप दर्शवण्यासाठी. दुसरं चिन्ह पाहिलं होतं स्वल्पविराम, एकाच जातीचे अनेक पदार्थ दर्शवण्यासाठी आणि हाक मारण्यासाठी. त्यानंतर पाहिलं होतं अर्धविराम, दोन छोटी छोटी वाक्ये एकत्र जोडताना पण परंतुच्या अगोदर. त्यानंतर पाहिलं होतं अपूर्णविराम म्हणजेच उपविराम, त्याला दवबिंदू चिन्ह म्हणतात. मग वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास. इथपर्यंतचा भाग पाठीमागच्या तासाला आपण पाहिलेला होता. त्यानंतर आता आपण राहिलेल्या भागाचा अभ्यास करणार आहोत. चला तर आता आपण पाहतोय काय भाषेची विरामचिन्हे. लक्षात घ्या, आपण काय पाहतो रे? विरामचिन्हे. मग या विरामचिन्हांचा विचार करत असताना आता आपल्याला राहिलेल्या भागामध्ये विरामचिन्ह भाग 2 मध्ये आपण पाहत आहोत अर्थबोध करणारी चिन्हे. काय आहे रे? अर्थबोध करणारी चिन्हे. मग आता ही जी काही अर्थबोध करणारी चिन्हे आहे या चिन्हांचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना तुम्हाला मित्रांनो नेहमीप्रमाणे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तो नेहमीचा चार्ट आपला. मग त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी आपण काय केलं होतं, असा एक चार्ट काढलेला होता बरोबर. या चार्टमध्ये आपण पाहिलेलं होतं, काय पाहिलेलं होतं रे? इथं आपण पाहिलं होतं क्रमांक आणि क्रमांकानंतर इथं पाहिलं होतं चिन्हाचे नाव. त्यानंतर काय आहे रे? चिन्ह. चिन्हानंतर केव्हा वापरतात आणि केव्हा वापरतात त्यानंतर पाहिलं होतं त्याचं उदाहरण. आजही आपण तसा चार्ट पाहूया. या ठिकाणी आहे क्रमांक, हे काय आहे? चिन्हाचे नाव. चिन्हाचे काय आहे रे? नाव. त्यानंतर हे काय आहे रे? चिन्ह. हे काय आहे? चिन्ह. चिन्हानंतर इथं केव्हा वापरतात, केव्हा वापरतात. आणि इथं आहे त्याचं काय पाहतोय आपण? उदाहरण. आता याचा विचार करत असताना पूर्ण, स्वल्प, अर्ध, अपूर्ण हा भाग पाहिला. आता आपल्याला पाहायचं आहे अर्थबोध करणाऱ्या चिन्हामध्ये पाचवं जे चिन्ह वगैरे आहे त्या पाचव्या चिन्हाचं नाव आहे त्याला म्हटलं जातं प्रश्नचिन्ह. आता तुम्हा आम्हाला सर्वांनाच याचा परिचय आहे. अगदी आपण म्हणजे 3री 4थी पासूनच हे तुम्हाला माहीत आहे की हे प्रश्नचिन्ह आहे. आता केव्हा वापरतात तर पहिली गोष्ट म्हणजे प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी, प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी किंवा प्रश्नार्थक शब्दाच्या पुढे किंवा प्रश्नार्थक शब्दाच्या पुढे याचा वापर होतो. प्रश्नार्थक शब्दाच्या पुढे बरोबर. मग आता कसं तर याचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना इथं मग उदाहरणार्थ की हा पाहुणा कोण, हा पाहुणा कोण म्हटलेला आहे. कोण इथं काय केलेलं आहे रे? प्रश्नचिन्ह दिलेलं आहे बरोबर. इथं काय केलेलं? प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. का नाही खायचं? का. कोण, कसा, कोण, कसा. किती वाजले? किती पाहिजे? 2 किलो, 4 किलो, 5 किलो. तर या ठिकाणी मित्रांनो मग अशा पद्धतीने इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे
तो म्हणजे की अर्थबोध करणारी जी काही चिन्हे आहेत त्या चिन्हामध्ये पहिलं जे काही चिन्ह वगैरे आहे त्याला म्हटलं जातं प्रश्नचिन्ह. कितवं चिन्ह आहे? पूर्ण, स्वल्प, अर्ध आणि अपूर्ण. मग या 4 चिन्हानंतर आता आपण पाहतोय ते कोणतं आहे रे? प्रश्नचिन्ह. कोणतं आहे? प्रश्नचिन्ह. हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आता या प्रश्नचिन्हानंतर आपल्याला दुसरा जो काही भाग आहे त्या दुसऱ्या भागाचा विचार करत असताना इथं लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे प्रश्नचिन्हानंतर दुसरा प्रकार आहे तो कोणता आहे रे? उद्गार चिन्ह. आता उद्गार चिन्ह कितवं आहे रे? 6वं चिन्ह आहे. त्या 6व्या चिन्हाचं नाव आहे उद्गार चिन्ह. आता पहा, हे आहे 6वं चिन्ह. या 6व्या चिन्हाचं नाव काय आहे रे? उद्गार चिन्ह. आता या उद्गार चिन्हाचा विचार करत असताना आम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की हे जे आहे याला काय म्हणायचं रे? याला म्हणायचं उद्गार चिन्ह. आता हे केव्हा वापरतात? तर आपल्या अंतकरणातील भावनांचा अचानक स्फोट होऊन तोंडावाटे काही उद्गार बाहेर पडतात, तर त्या उद्गारार्थी शब्दाच्या पुढे आणि अंतकरणातील भावना दर्शवताना उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी याचा वापर होतो. मग आता केव्हा वापरतात त्याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं, उद्गारार्थी शब्दाच्या पुढे, उद्गारार्थी शब्दाच्या पुढे, उद्गारार्थी शब्दाच्या पुढे किंवा अंतकरणातील भावना दर्शविताना, अंतकरणातील भावना दर्शविताना, अंतकरणातील भावना दर्शविताना उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह वापरतात रे? उद्गार चिन्ह वापरतात. मग तुम्ही म्हणाल कसं? तर मित्रांनो, जन्मताच माणसाला काही स्थायी भाव असतात, त्यातून काही भावना निर्माण होतात. भावना प्रेमाची असते, भावना आनंदाची असते, भावना दुःखाची असते, भावना भीतीची असते, त्याचबरोबर रागाची असते, किळसवाणेपणाची असते. त्याचबरोबर कधी कधी स्वप्न पडतात, कधी कधी काय होतं? आश्चर्य वाटतं, कधी कधी या ठिकाणी आपल्याला मन प्रसन्न, शांतता वाटत असते. मग ह्या ज्या काही आपल्या अंतकरणातील भावना आहे या भावनेचा अचानक उद्गार होऊन तोंडावाटे काही उद्गार बाहेर पडतात. त्या उद्गारार्थी शब्दाच्या पुढे किंवा उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरतात. मग तुम्ही म्हणाल कसं? आता उदाहरणच जर पाहिलं तर उदाहरण असं आहे, वा 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 वा. काय केलं रे? इथं लिहिलं वा. छान खेळलास, छान दिसतेस, छान दिसतेस तू, छान दिसते तू. आता इथं काय आहे रे? उद्गार चिन्ह. बापरे किती उंच इमारत ही, बापरे किती उंच इमारत ही, किती उंच इमारत ही, बापरे किती उंच इमारत ही. म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे की वा छान खेळला. वा हे काय झालं रे? उद्गारार्थी शब्द झाला वा. आणि छान खेळलास इथं देखील काय आहे? उद्गार चिन्ह आहे. बापरे केवळ प्रयोगी अव्यय आहे आणि इथं ही पाशी काय आहे? उद्गार चिन्ह आहे. अब्बब्ब केवढा मोठा हत्ती, हट बोलू नको. बरोबर. त्याच्यानंतर वा काय सुंदर देखावा आहे हा, आ हा 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 हा. बरोबर. तर अशा प्रकारे हे जे काही उद्गार चिन्ह आहे तर उद्गारार्थी शब्दाच्या पुढे किंवा अंतकरणातील भावना दर्शवताना उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी वापरतात. कितवं चिन्ह झालं रे? 6वं. आलं लक्षात? प्रश्नार्थी शब्दाच्या पुढे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आणि उद्गारार्थी शब्दाच्या पुढे किंवा उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह. 7वं जे चिन्ह वगैरे आहे त्या 7व्या चिन्हाचा जर विचार वगैरे केला तर त्याला म्हटलं जातं संयोग चिन्ह. कोणतं चिन्ह आहे रे? संयोग चिन्ह.
आता हे संयोग चिन्ह हे जे चिन्ह वगैरे आहे ना वजाबाकीसारखं, याला संयोग चिन्ह म्हणतात. आता हे केव्हा जोडलं जातं, तर दोन शब्द एकत्र जोडण्यासाठी, दोन शब्द एकत्र जोडताना किंवा इथं लक्षात ठेवायचं आहे, ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. काय रे, ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास, राहिल्यास कोणतं चिन्ह वापरतात रे, ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोग चिन्हाचा वापर होतो. राहिल्यास काय केलं जातं रे, संयोग चिन्ह वापरतात. कोणतं चिन्ह वापरतात रे, संयोग चिन्ह वापरतात. मग तुम्ही म्हणाल कसं, तर उद्या आपल्याकडे काय आहे रे, उद्या आपल्या शहरामध्ये वधूवर मेळावा आहे. वधू आणि वर, वधूला आणि वराला कशाने जोडलं रे, संयोग चिन्हाने. मी जर म्हटलं ग्रंथ भांडार, ग्रंथाला आणि भांडाराला कशाने जोडलं रे, संयोग चिन्हाने जोडलं. मी जर म्हटलं त्या दोघांचा प्रेमविवाह झाला, प्रेमाला आणि विवाहाला कशाने जोडलं रे मी, संयोग चिन्हाने जोडलं. गाडी कोणती आहे पहा बरं, मुंबई नाशिक. कोणती आहे, मुंबई नाशिक. आता मुंबईला आणि नाशिकला कशाने जोडलं, संयोग चिन्हाने जोडलं. ट्रेन कोणती आहे पहा बरं, मुंबई हावडा. कोणती आहे रे, मुंबई आणि हावडा एक्सप्रेस. बरोबर. म्हणजे आता तुमच्या लक्षात येतं की दोन शब्द एकत्र जोडण्यासाठी झाले. आता ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास, आता ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास याचा अर्थ काय होतो पहा. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा कसा राहतो. उदाहरणार्थ आपण असं गृहीत धरू की या ठिकाणी हा आपला समास आहे. काय आहे रे, आपला समास वगैरे आहे. मग या समासाच्या संदर्भात विचार करत असताना इथं आपण पाहूया, समजा हा एक समास वगैरे आहे आपला. आपण काय केलं, इथून लिहायला सुरुवात केली तर ही ओळ आहे. आता ओळ आहे म्हटल्यानंतर मग आपण लिहितो, कसं लिहितो आपण, की आज दुपारी. आता इथं मला लिहायचंय शाळे. आता आज दुपारी शाळेपुढील मैदानावर सभा झाली. आता शाळेपुढील शब्द लिहायला मला जागा नाही राहिली, मग मी तिथं लिहिलं शाळे पुढील मैदानावर मोठी सभा झाली. सभा झाली. आता सभा झाली म्हटल्यानंतर इथं पहा, आज दुपारी. आता मला इथं शब्द लिहायचा होता शाळेपुढील, परंतु माझ्याकडे जागा शिल्लक नव्हती. मी सरळ संयोग चिन्ह दाखवलं आणि हे संयोग चिन्ह दाखवल्यानंतर मग पुढे कंटिन्यू केलं, पुढील मैदानावर सभा झाली. म्हणजे हा जो काही प्रकार आहे या प्रकाराला काय म्हटलं जातं रे, संयोग चिन्ह. कितवं चिन्ह आहे रे, 7वं. त्याला म्हटलं जातं संयोग चिन्ह. त्यानंतर आता 8वा जो काही चिन्हाचा प्रकार आहे, या 8व्या चिन्हाचं नाव आहे, त्याला म्हटलं जातं अवतरण चिन्ह. कोणतं चिन्ह रे, अवतरण चिन्ह. मग अवतरण चिन्हाचा विचार करत असताना याच्यामध्ये अ जो काही भाग आहे त्या भागाचा विचार करत असताना नीट लक्षात ठेवा. आता पहिला जो काही प्रकार आहे तो प्रकार कोणता आहे रे, त्याला काय म्हटलं जातं, एकेरी अवतरण. हा जो प्रकार आहे एकेरी अवतरण. एकेरी अवतरण, अवतरण हे आहे एकेरी अवतरण. आता तुमच्या भाषेमध्ये एकेरी अवतरण, अवतरण. आपल्या भाषेमध्ये सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलणं सोपं वाटतं किंवा लवकर समजतं. 82 म्हटल्यावर लवकर समजतं, 82 म्हटल्यानंतर समजत नाही म्हणून. बरोबर. त्याच्यानंतर हे दुसरं जे काही चिन्ह आहे या दुसऱ्या चिन्हाचा विचार करत असताना दुसरं चिन्ह कोणतं आहे रे, तर हे जे काही चिन्ह आहे या चिन्हाला म्हटलं जातं दुहेरी अवतरण. कोणतं चिन्ह आहे रे, दुहेरी
अवतरण, अवतरण चिन्ह. आता लक्षात ठेवा, पहिलं आहे एकेरी अवतरण आणि दुसरं आहे दुहेरी अवतरण. आता एकेरी अवतरण केव्हा वापरतात आणि दुहेरी अवतरण केव्हा वापरतात हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता पहा, हे कोणतं चिन्ह आहे रे? एकेरी अवतरण. तर आपण पहिल्यांदा पाहणार आहोत एकेरी अवतरण चिन्ह काय आहे. पहिला जो काही घटक वगैरे आहे अ मध्ये आपण इथं अभ्यास करणार आहोत अचा. मग एकेरी अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, अवतरण चिन्ह. आता एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे तरी कसं? तर एखाद्या शब्दावर जोर किंवा भार द्यावायचा असल्यास जे चिन्ह वापरतात त्या चिन्हाला एकेरी अवतरण चिन्ह असे म्हणतात. लक्षात ठेवा, इथं पहा मी काय लिहिलं, एकेरी अवतरण चिन्ह चिन्ह. तर इथं एखाद्या शब्दावर जोर, एखाद्या शब्दावर जोर किंवा भार द्यावयाचा असल्यास, भार द्यावयाचा असल्यास एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. लक्षात ठेवा, एखाद्या शब्दावर जोर किंवा भार द्यायचा असेल तर एकेरी अवतरण चिन्हाचा वापर होतो. उदाहरण कसं रे? उदाहरण आहे मानवाच्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना मानवाच्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात रे? मूलध्वनींना, मानवाच्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. काय म्हणतात रे? मूलध्वनींना वर्ण म्हणतात. काय म्हणायचं? वर्ण म्हणतात. तर हा जो काही शब्द आहे वर्ण, हा सिंगल इन्व्हर्टेड मध्ये आलेला आहे, वर्ण म्हणतात. लक्षात ठेवा, मानवाच्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणायचं रे? वर्ण. वर्ण कसा आलेला आहे? सिंगल इन्व्हर्टेड किंवा एकेरी अवतरण चिन्हामध्ये आलेला आहे. मी जर म्हटलं सत्यमेव जयते, हे अशा पद्धतीनं. मी जर म्हटलं काय की इथं शब्द एखादा दुसरा वापरला, महाराष्ट्र दिन, हे माझे स्वतःचे उद्गार आहेत, म्हणजे स्वतःचे तोंडचे उद्गार वगैरे आहेत. आणि म्हणून महाराष्ट्र दिनावरती भर दिला, सत्यमेव जयतेवरती आपण काय केला? भर दिला, बरोबर. आणि जर दुसऱ्याचे तोंडचे उद्गार जर असतील, सत्यमेव जयते, मी जर असं म्हटलं दुसऱ्याच्या तोंडचे उद्गार, ताई म्हणाली मी येईल, आता मी येईल हे ताईचे उद्गार आहे. किंबहुना राष्ट्रपती म्हणाले राष्ट्रीय एकात्मता काळाची गरज, आता राष्ट्रीय एकात्मता काळाची गरज हे दुसऱ्याचे उद्गार आहे आणि स्वतःचे उद्गार वेगळे, बरोबर. आणि म्हणून तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, काय लक्षात घ्यायचं आहे? लक्षात ठेवा, एखाद्या शब्दावर जोर किंवा भार द्यावायचा असल्यास काय होतो रे? एकेरी अवतरण चिन्हाचा वापर होतो. मानवाच्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हटलं जातं रे? वर्ण असे म्हणतात. येतंय लक्षात? आलंय ना लक्षात? ओके. आता आपण पाहतोय दुहेरी अवतरण चिन्ह. आता कोणतं आहे रे? दुहेरी अवतरण चिन्ह ब आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. हे आहे दुहेरी अवतरण चिन्ह. आता दुहेरी अवतरण चिन्हाचा जर विचार वगैरे केला तर तुमच्याच भाषेमध्ये याला म्हटलं जातं डबल इन्व्हर्टेड कॉमा. डबल इन्व्हर्टेड म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह. आता हे केव्हा वापरतात? तर दुसऱ्याच्या तोंडचे उद्गार दर्शविताना. लक्षात ठेवा, हे केव्हा वापरतात रे?
दुसऱ्याच्या तोंडचे उद्गार दर्शविताना दुसऱ्याच्या तोंडचे उद्गार दर्शविताना कशाचा वापर होतो दर्शविताना? दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. दुसऱ्याच्या तोंडचे उद्गार दर्शविताना काय केलं जातं रे? दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. उदाहरणच जर आपण पाहिलं तर आपण जर म्हटलं पंतप्रधान म्हणाले स्वच्छता अभियान काळाची गरज आहे. पहा इथं उदाहरण काय लिहिलं? उदाहरण पंतप्रधान म्हणाले स्वच्छता अभियान काळाची गरज आहे. स्वच्छता अभियान काळाची गरज आहे. स्वच्छता अभियान काळाची गरज आहे. आता स्वच्छता अभियान काळाची गरज आहे हे कोणाचं मत आहे रे? पंतप्रधानांचं. आणि म्हणून इथं डबल इन्व्हर्टेड कंप्लीट झाला. मी जर असं म्हटलं ताई म्हणाली मी येईल. पहा दुसरं उदाहरण, ताई म्हणाली मी येईल. काय रे दुसरं उदाहरण? ताई म्हणाली मी येईल. आता मी येईल हे कोणाचं मत आहे रे? ताईचं. म्हणून हे कशामध्ये आलं? डबल इन्व्हर्टेड मध्ये. इथं स्वल्पविराम आहे. ताई म्हणाली स्वल्पविराम, मी येईल हे तिचं डबल इन्व्हर्टेड मध्ये. पंतप्रधान म्हणाले स्वल्पविराम, स्वच्छता अभियान काळाची गरज आहे हे झालं दुहेरी अवतरण. जसं मी जर असं म्हटलं काय की समर्थ रामदास स्वामी म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तू शोधोनी पाहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तू शोधोनी पाहे. हे कोणाचं मत आहे? अरे कोणाचं मत आहे? हे मत आहे समर्थ रामदासांचं. आणि म्हणून दुसऱ्याचे मत व्यक्त करताना ज्या चिन्हाचा वापर होतो त्या चिन्हाला दुहेरी अवतरण चिन्ह असे म्हणतात. पहा आपण पाहिलं प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, संयोग चिन्ह, एकेरी अवतरण आणि दुहेरी अवतरण. आता आपल्याला पुढील भागाचा विचार करायचा 9व्या चिन्हाचा. त्याला म्हटलं जातं स्पष्टीकरण चिन्ह. आता 9वं जे चिन्ह वगैरे आहे त्या चिन्हाचं नाव काय आहे रे? त्याला म्हटलं जातं स्पष्टीकरण चिन्ह. काय नाव आहे त्याचं? स्पष्टीकरण चिन्ह. यालाच दुसरं नाव काय आहे रे? अपसरण चिन्ह. आणि आपल्या भाषेमध्ये आपण काही जण याला म्हणत असतो डॅश. काय म्हणत असतो रे? डॅश. आता डॅश म्हटल्यानंतर लक्षात येतं, नीट पहा. स्पष्टीकरण चिन्हाला दुसरं नाव आहे अपसरण चिन्ह आणि त्यालाच काय म्हटलं जातं रे? डॅश. आता हे डॅश कसं आहे तर हे वजाबाकीसारखं असं थोडंसं मोठं चिन्ह आहे. संयोग चिन्हापेक्षा थोडंसं मोठं. आणि म्हणून याला काय म्हटलं जातं रे? स्पष्टीकरण चिन्ह. आता केव्हा वापरतात? तर एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास. आता लक्षात ठेवा बरं का, एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास, एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण देताना, एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण देताना किंवा बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास, किंवा बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास, बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास काय केलं जातं रे? स्पष्टीकरण चिन्ह वापरतात. स्पष्टीकरण चिन्ह वापरतात हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. काय सांगितलं पहा,
एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण देताना किंवा बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास या स्पष्टीकरण चिन्हाचा वापर होतो. उदाहरणच जर पाहायचं झालं तर उदाहरण असं आहे, मी जर इथं म्हटलं लोकशाही, लोकशाही. आता लोकशाहीचं मी स्पष्टीकरण देणार आहे, ते म्हणजे असं पहा, लोकांनी लोकांच्या हितासाठी लोकांनी लोकांच्या हितासाठी लोकांनी लोकांच्या हितासाठी लोकांकडून चालविलेले राज्य म्हणजे काय रे? लोकशाही. मी जर म्हटलं पहिलं महायुद्ध 1914 ते 1918, ऑस्ट्रियाचा युवराज फ्रान्सिस फर्डिनांड याचा खून बोस्नियाची राजधानी साराजेवो येथे एका पर्शियन माणसाने केला. दुसरे महायुद्ध 1939 ते 1945, जर्मनीने पोलंडवर केलेला हमला. म्हणजे हे काय झालं? स्पष्टीकरण. किंबहुना दुसरं आहे काय? दुसरं जे भागाचा जर विचार केला तर बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास. आता विचार मालिका कशी तुटते पहा, स्टेशनवर गेले पण, आता स्टेशनवर गेले पण गाडी निघून गेली, रिझर्वेशन वाया गेलं, मावशीच्या मुलीचं लग्न हाती लागलं नाही, कितीही फापट पसारा सांगितला, आता त्याचा काही उपयोग आहे का रे? नाही, त्याचा काहीही उपयोग नाही. म्हणजे इथं काय केलं? बोलणं तोडून टाकलेलं आहे. म्हणजे बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास ज्या चिन्हाचा वापर होतो त्या चिन्हाला काय म्हणायचं? स्पष्टीकरण चिन्ह. कधी कधी काय होतं, आम्ही निबंध लिहितो पहा, निबंध कसा लिहायचा? निबंध. आता निबंधामध्ये आपल्याला मुद्दे दिले जातात काय, की जगाचा पोशिंदा बळीराजा आत्महत्येच्या विळखेत, याच्यावर निबंध लिहायचा आहे. मग काय, की शेत पीक किंवा शेती हा एक प्रकारचा जुगार. म्हणजे कधी कधी जर अतिवर्षण आणि अवर्षण यांचा सामना करावा लागला, आता अतिवर्षण आणि अवर्षण, परत मग मुलाचं शिक्षण, मुलीचं लग्न, बँकेचं कर्ज, वारंवार नोटिसांना शेतकरी कंटाळला, मग अशा पद्धतीने शेवटी आत्महत्येचा विचार, म्हणजे असे मुद्दे वगैरे असतात. किंवा एक राजा होता, जंगलात शिकारीला गेला, त्याला तळं दिसलं, तळ्यामध्ये राजहंसाची पिलं वगैरे होती. अशी आपण मुद्द्यावरून ज्यावेळेस गोष्ट तयार करतो त्यावेळेस ठराविक मुद्दे दिले जातात. मग निबंधाचे मुद्दे असतील, गोष्टीचे मुद्दे असतील, तिथं असं डॅश डॅश केलं जातं. लक्षात येतं ना? तर हा जो काही प्रकार आहे या प्रकाराला काय म्हटलं जातं रे? स्पष्टीकरण चिन्ह असे म्हणतात. मग आता किती झाले? 9 झाले. पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, संयोग चिन्ह, एकेरी अवतरण, दुहेरी अवतरण, स्पष्टीकरण चिन्ह. बरोबर? तर हा सर्व भाग या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे. आता इतर जे काही चिन्ह आहे या इतर चिन्हांचा विचार करत असताना आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे 10वं चिन्ह आहे. आता कोणतं चिन्ह आहे रे? 10वं. तर 10व्या चिन्हाचं जे काही नाव आहे त्याला म्हटलं जातं अवग्रह चिन्ह. कोणतं चिन्ह आहे रे? अवग्रह चिन्ह. कोणतं चिन्ह आहे? अवग्रह चिन्ह. आता हे जे काय अवग्रह चिन्ह आहे तर अवग्रह चिन्ह कसं आहे पाहून घ्या. तर अवग्रह चिन्ह असं आहे यस. आता हे केव्हा वापरतात? तर एखाद्या शब्दाचा उच्चार लांबट करावयाचा असल्यास. काय लिहिलं? एखाद्या शब्दाचा उच्चार लांबट करावयाचा असल्यास. एखाद्या शब्दाचा उच्चार एखाद्या शब्दाचा उच्चार लांबट करताना लांबट करावयाचा असल्यास. एखाद्या शब्दाचा उच्चार लांबट करावयाचा असल्यास. आता एखाद्या शब्दाचा उच्चार लांबट करावयाचा असल्यास अवग्रह चिन्ह वापरतात. अवग्रह चिन्ह वापरतात. मग आता तुम्ही म्हणाल कसं? मी जर एक उदाहरण वगैरे घेतलं, उदाहरण असं आहे पहा. अरे नगर जिल्ह्याच्या इतिहासातील
अकोले तालुका ख्यातीचा. अरे नगर जिल्ह्याच्या इतिहासातील अकोले तालुका ख्यातीचा. लक्ष देऊन ऐका जनवो इतिहास या भूमातेचा. जी जी र जी जिरह जी 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 जी. हे बघा, जिरह जी 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 जिरह जी 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 जिरह जी जी जी. बरोबर, जिरह जी जी जी. लक्षात येत आहे ना, जिरह जी. आता हे शब्दाचा उच्चार आपण काय केला, लांबट केला आहे. दुसरं पहा, ओ मणिमाय बबल्या इकस केसावर फुगे. फुगे घ्या फुगे, फुगे घ्या फुगे. आता तुम्ही वेगवेगळ्या कविता देखील पाहता. थोडी ना थोडकी लागली अफार, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. अग्गो बाई ठग्गो बाई. बरोबर, कितीतरी आहे. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझा आंबे, करुण प्रारंभे, डफावर थाप तुंतुण्या ताण. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवबांचे गात गुणगान. जिरह जी 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 जी. येते लक्षात. धरीला पंढरीचा चोर. हे पहा, म्हणजेच इथं एखाद्या शब्दाचा उच्चार जर लांबट करावायचा असेल तर त्या ठिकाणी कोणतं चिन्ह वापरतात रे, याला म्हटलं जातं अवग्रह चिन्ह. पहा, तुम्ही ट्रेनमध्ये बसलेला आहात, अचानक तुमचा एखादा फ्रेंड वगैरे तुम्हाला मित्र दिसला आणि त्याचे वडील पण त्याच्याबरोबर आहे. लगेच आपण त्याला करतो, कसं करतो रे, बस एकदा, दोनदा, बस तीनदा. याच्या पलीकडे आपण असं भाषा येते, आपण असं करत असतो. म्हणजे याचा उच्चार आपण लांबवला आणि म्हणून कोणतं चिन्ह टाकलं, अवग्रह चिन्ह टाकलंय. येतंय लक्षात. मग एखाद्या शब्दाचा उच्चार जर लांबट करायचा असेल तर ते जे चिन्ह वापरतात त्या चिन्हाला कोणतं चिन्ह म्हणायचं रे, अवग्रह चिन्ह म्हणतात. चला पुढे. आता 10व्या नंतर 11वं चिन्ह आहे. त्या 11व्या चिन्हाला म्हटलं जातं काय रे, 11वं चिन्ह आहे काकपद चिन्ह. काकपद चिन्ह. आता काकपद चिन्हाचा जर विचार केला तर हे आहे काकपद चिन्ह, याला म्हणायचं काकपद चिन्ह. आता तुम्ही पाहता की एखादा, आता इथं आपण असं गृहीत धरू की या ठिकाणी हे पहा, असा कावळा वगैरे असतो. हा काय रे, आपण असं गृहीत धरू हा कावळा वगैरे आहे, कावळा. आता काक म्हणजे काय रे, कावळा, आणि पद म्हणजे काय, पाय. तर कावळ्याचे जसे पाय वगैरे असतात, हे पहा, कावळ्याचे जसे जसे पाय वगैरे असतात तशा पद्धतीनं हे जे काही चिन्ह आहे हे चिन्ह असतं आणि म्हणून याला म्हटलं जातं काकपद चिन्ह. कोणतं चिन्ह म्हटलं जातं रे, काकपद चिन्ह. यालाच दुसरं नाव आहे हंसपद चिन्ह. हंसपद चिन्ह, हंसाच्या पायासारखं असतं म्हणून हंसपद किंवा काकपद चिन्ह. आणि का आता हे कसं, तर काय, लिखाणामध्ये एखादा शब्द जर नजर चुकीने राहिला असेल किंबहुना जर खाडाखोड झाली असेल तर डोक्यावर काकपद चिन्ह दर्शवून डोक्यावर लिहिण्याची पद्धत आहे. लिखाणामध्ये एखादा शब्द नजर चुकीने लिहायचा राहिल्यास अथवा खाडाखोड झाल्यास डोक्यावर दर्शविला जातो, काकपद चिन्ह दिलं जातं आणि डोक्यावर दर्शवलं जातं, त्याला म्हटलं जातं काकपद चिन्ह. उदाहरणच जर पाहिलं तर उदाहरण असं आहे, उदाहरण असं आहे, पारिजातकाची, पारिजातकाची कल्पना करणारा, कल्पना करणारा, पारिजातकाची कल्पना करणारा कवी, कवी मोठा असला पाहिजे, मोठा असला पाहिजे. पारिजातकाची कल्पना करणारा कवी मोठा असला पाहिजे असं म्हटलेलं आहे ना, मोठा असला पाहिजे. आता पारिजातकाची कल्पना करणारा कवी मोठा असला पाहिजे, पण इथं मित्रांनो मोठा कल्पक असला पाहिजे.
मोठा कसा असला पाहिजे रे? कल्पक. आता हा कल्पक शब्द या ठिकाणी राहून गेलेला आहे आणि म्हणून इथं तुम्हाला लक्षात येते पारिजातकाची कल्पना करणारा कवी मोठा काय असला पाहिजे? कल्पक असला पाहिजे. आता कल्पक शब्द इथं लिहायचा राहून गेलेला होता, तो मी कुठं दर्शवलेला रे? डोक्यावर दर्शवलेला आहे. कधी कधी या ठिकाणी आपण असंही पण म्हणतो की माझा पोलीस भरतीचा पेपर 3 मार्चला आहे. 3 मार्चला आहे. आता नंतर लगेचच समजलं की पोलीस भरती पोस्टपोन झाली, पुन्हा ती वेगळ्या तारखेला आहे. मग लगेच आता या ठिकाणी आपण असं चिन्ह दाखवतो, माझा पोलीस भरतीचा पेपर काय आहे रे? या ठिकाणी 15 मार्चला आहे. 15 मार्च कधी आहे रे तो? 15 मार्च किंवा 15 जूनला आहे. 15 जूनला आहे. आता हे आपल्याला काय करायचं होतं? ही खाडाखोड झाली. आता मी काय केलं? डोक्यावरती दाखवलं. मग आता लक्षात ठेवा, काय लक्षात ठेवायचे? काकपद चिन्ह, हंसपद चिन्ह त्याला म्हणतात. हे चिन्ह दाखवले पारिजातकाची कल्पना करणारा कवी मोठा कल्पक असला पाहिजे. कल्पक शब्द राहिला, काकपद चिन्ह दर्शवलं आणि डोक्यावर लिहिला माझा पोलीस भरतीचा पेपर 3 मार्चला आहे, परंतु तो नंतर 15 जूनला गेला आणि म्हणून अशा पद्धतीने 15 जून मी काय केलेलं आहे? वरती लिहिलेलं आहे. ठीक आहे. कोणतं चिन्ह झालं रे? काकपद. त्यानंतर 12वं जे काही चिन्ह वगैरे आहे त्या 12व्या चिन्हाचा जर विचार केला तर त्या चिन्हाला म्हटलं जातं 12वं चिन्ह, त्याचं नाव आहे विकल्प चिन्ह. कोणतं चिन्ह आहे रे? विकल्प चिन्ह. आता विकल्प चिन्हाचा जर विचार वगैरे केला तर याला म्हटलं जातं विकल्प चिन्ह. विकल्प म्हणजे पर्याय, दोघांपैकी एकाची निवड करण्यासाठी. विकल्प म्हणजे काय रे? विकल्प म्हणजे पर्याय. विकल्प याचा अर्थ काय होतो? पर्याय होतो. मग दोघा तिघापैकी एकाची निवड करण्यासाठी हे चिन्ह वापरतात. काय? की दोघा तिघापैकी एकाची निवड करण्यासाठी दोघांपैकी एकाची निवड करण्यासाठी काय केलं जातं रे? विकल्प चिन्ह वापरतात. विकल्प चिन्ह वापरतात. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता मग तुम्ही म्हणाल कसं? तर दोघा तिघापैकी एकाची निवड याचा अर्थ असा की तुम्हाला सांगितलं, इथं पहा एक उदाहरण घेतलं, परीक्षा शुल्क डीडी एमओ किंवा चेकने पाठवावे. आता जो कोणी पाठवणारा आहे तो काय करील रे? एकतर या ठिकाणी तो डीडीचा डिमांड ड्राफ्टचाच वापर करील, नाहीतर मनी ऑर्डर पाठवेल, किंवा या ठिकाणी तो काय करेल? चेकचा वापर करेल. आणि म्हणून आपल्याला 900 रुपये परीक्षा फी आहे. 900 रुपये 9 त्रिक 36 एवढे पैसे तर कोणी पाठवणार नाही, बरोबर? आणि म्हणून 900 रुपये एक तर तो डीडीनेच पाठवेल, एमओनेच पाठवेल, अथवा कशाने पाठवेल? तो चेकचा वापर वगैरे करेल. याला कोणतं चिन्ह म्हणायचं रे? विकल्प चिन्ह. येतंय लक्षात? कितवं झालं रे? 12वं. आता 13वं जे चिन्ह वगैरे आहे त्या 13व्या चिन्हाचा विचार करत असताना ते आहे लोप चिन्ह. कोणतं चिन्ह आहे रे? लोप चिन्ह. लोप चिन्ह याचा अर्थ तुमच्या भाषेमध्ये आपण टिंब म्हणजेच रिकाम्या जागा भरा यासाठी हे वापरत असतो. याला म्हणायचं लोप चिन्ह. उदाहरण जर पाहिलं तर मी जर म्हटलं माणसाच्या पाठीच्या कण्यात
माणसाच्या पाठीच्या कण्यात, माणसाच्या पाठीच्या कण्यात टिंब टिंब मणके असतात, मणके असतात. आता माणसाच्या पाठीच्या कण्यात टिंब टिंब मणके असतात म्हणजे इथं तुमचं उत्तर काय आहे रे? 33 मणके असतात. पण आपण 33 लिहिलंय का? नाही. मग आता ह्या ज्या काही रिकाम्या जागा आहे, या रिकाम्या जागा भरण्यासाठी हे जे चिन्ह वापरतात, या चिन्हाला काय म्हटलं जातं? लोप चिन्ह म्हणतात. तुमच्या भाषेमध्ये रिकाम्या, रिकाम्या जागा भरा. तुमच्या भाषेमध्ये काय आहे रे? रिकाम्या जागा भरा. येतंय लक्षात? ओके. तर हे कोणतं चिन्ह झालं रे? लोप चिन्ह. याला कितवं चिन्ह म्हणायचं? 13वं. रिकाम्या जागा भरा. त्यानंतर आता 14वं जे चिन्ह वगैरे आहे, त्या 14व्या चिन्हाचा विचार करत असताना 14वं चिन्ह आहे त्याला म्हणायचं यथोपरिचित, यथोपरिचित चिन्ह. कोणतं चिन्ह आहे रे? यथोपरिचित. याला म्हणायचं यथोपरिचित चिन्ह. आता यथोपरिचित चिन्ह म्हणजे तरी काय? तर वरील ओळीप्रमाणे, ओळीप्रमाणे, वरील ओळीप्रमाणे खालील ओळीत, खालील ओळीत, ओळीत जसाच्या तसा मजकूर आहे, जसाच्या, जसाच्या तसा मजकूर आहे, जसाच्या तसा मजकूर, मजकूर आहे, आहे हे दाखवण्यासाठी, आहे हे दर्शविण्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात रे? यथोपरिचित चिन्ह वापरतात. वरील ओळीप्रमाणे खालील ओळीमध्ये जसाच्या तसा मजकूर आहे हे दर्शवण्यासाठी. उदाहरण जर पाहिलं तर इथं म्हटलं कांदा पोहे, कांदा पोहे. आता कांदा पोहे म्हटल्यानंतर हा काय आहे रे? मध्यम, मध्यम पदलोपी, मध्यम पदलोपी समास. मध्यम पदलोपी समास. कांदा घालून तयार केलेले पोहे बरोबर कांदा पोहे, याला म्हणायचं मध्यम पदलोपी समास. मग पुरण घालून तयार केलेली पोळी, पुरणपोळी. पुरण घालून तयार केलेली पोळी बरोबर काय रे? पुरणपोळी. हा देखील काय आहे? हा देखील काय आहे रे? मध्यम पदलोपीचा समास आहे, मध्यम पदलोपी समास. कांदा घालून तयार केलेले पोहे बरोबर कांदा पोहे. पुरण घालून तयार केलेली पोळी बरोबर काय होईल रे? पुरणपोळी. मध्यम पदलोपी समास. मी जर म्हटलं मसाले भात, मसाले घालून तयार केलेला मसाले भात, मसाले घालून तयार केलेला भात बरोबर काय होईल रे? मसाले भात. गुळ आंबा, गुळ घालून तयार केलेला आंबा, गुळ आंबा. गुळ घालून तयार केलेला आंबा बरोबर काय म्हणायचं? गुळ आंबा. जसं आपण एखादी किराणा लिस्ट बनवतो, किराणा लिस्ट बनवताना काय? 2 किलो पोहे, 2 किलो साखर, 2 किलो रवा, असं आता प्रत्येक वेळेस 2 किलो 2 किलो फक्त आपण तेल लिहितो, साखर लगेच तिथं असं लिहितो ना आपण. हे पहा आपण कसं लिहितो. समजा इथं लिहिलं 2 किलो पोहे बरोबर, किंबहुना असंही लिहिलं जातं हे पोहे 2 किलो बरोबर. आता साखर, आता साखर म्हटल्यानंतर लगेच आपण अशा पद्धतीनं करतो साखर, साखर, साखर लगेच असं करतो. नंतर रवा लगेच अशा पद्धतीचं चिन्ह वापरतो बरोबर. म्हणून वरील ओळीप्रमाणे खालील ओळीमध्ये जसाच्या तसा मजकूर आहे हे दर्शवण्यासाठी ज्या चिन्हाचा वापर होतो त्या चिन्हाला यथोपरिचित चिन्ह असे म्हणतात. त्यानंतर लास्ट शेवटचं चिन्ह आहे ते आहे 15वं चिन्ह. या 15व्या चिन्हाचा जर विचार केला तर याला म्हटलं जातं कंस. आता कंसाचा जर विचार केला तर हा आहे गोल कंस, काही मैरपी चौकट पण असतो. पण इथं केव्हा वापरतात तर एखाद्या शब्दाचे स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास, एखाद्या शब्दाचे स्पष्टीकरण देताना
स्पष्टीकरण, एखाद्या शब्दाचे स्पष्टीकरण देताना किंवा नाटकातील संवाद दर्शवताना, नाटकातील संवाद नाटकातील जे काही संवाद वगैरे आहे ते संवाद दर्शविताना, नाटकातील संवाद दर्शविताना कशाचा वापर होतो रे? तर कंसाचा वापर होतो. उदाहरण जर आपण पाहिलं, सध्या मुलांना शालेय दप्तर जड झाले आहे. उदाहरण पहा बरं का. सध्या मुलांना शालेय दप्तर जड झाले आहे. शालेय दप्तर. आता या शालेय दप्तरामध्ये काय आहे रे? वह्या, त्यानंतर पुस्तके, त्यानंतर जेवणाचा डबा, बरोबर, कंपास इत्यादी. आता कंस पूर्ण झाला, कंपास इत्यादी. आता इथं काय झाले रे? कंस पूर्ण झाला. आता कंस पूर्ण झाला, इथं जड झाले आहे. आता दप्तराचं स्पष्टीकरण काय दिलं रे? वह्या, पुस्तके, पेन, कंपास वगैरे अशा पद्धतीनं हे जड झालेलं आहे. आणि मग शासनाने लगेच मध्यान्ह भोजन आणलं. त्याचबरोबर काय, फक्त 4 पुस्तकांमध्येच नोट्स काढण्यासाठी पानं वगैरे दिली जातात, कोरी पानं दिली जातात, बरोबर. मग अशा पद्धतीने दप्तराचं प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक शाळेमध्ये फिल्टर पाणी वगैरे दप्तराचं ओझं कमी केलं. आता नाटकातील संवाद दर्शवताना मग आपण जर म्हटलं काय, इथं समजा एखादं राजाचं पात्र आहे. मग इथं राजा येत आहे आणि मग कंसात काय लिहिलं? तलवार उपसून. म्हणजे राजा अशा पद्धतीने समजा आला, त्याच्या मेनामध्ये अशी तलवार आहे, लगेच अशी तलवार उपसून, बरोबर. आणि म्हणून एखाद्या शब्दाचे स्पष्टीकरण देताना किंवा नाटकातील संवाद दर्शवताना या कंसाचा वापर होतो. सध्या मुलांना शालेय दप्तर जड झाले आहे. दप्तराचं हे स्पष्टीकरण दिलं. वह्या, पुस्तके, जेवणाचा डबा, कंपास. राजा येत आहे कंसात तलवार उपसून. अशा पद्धतीने हे संवाद कंसामध्ये दाखवले जातात. एकूणच मित्रांनो, इथं जर तुम्ही बारकाईने विचार केला तर हा विचार करत असताना इथं पहा काय केलं तर आपण पाहिलेलं आहे ते म्हणजे अर्थबोध करणारी चिन्ह. पहिलं चिन्ह पाहिलं प्रश्नचिन्ह, त्यानंतर विचार केला उद्गार चिन्ह, त्याचबरोबर संयोग चिन्ह, त्यानंतर एकेरी अवतरण व दुहेरी अवतरण, त्यानंतर विचार केला स्पष्टीकरण चिन्ह, त्याच्यानंतर पाहिलं अवग्रह चिन्ह, त्यानंतर काकपद चिन्ह, बरोबर विकल्प चिन्ह, नंतर लोप चिन्ह, त्यानंतर यथोपरिचित चिन्ह आणि शेवटी पाहिलं कंस. ओके. तर अशा पद्धतीने आज आपण अर्थबोध करणारी जी काही चिन्ह आहे त्या चिन्हांचा विचार केला. या ठिकाणी भाषेची विरामचिन्ह हा टॉपिक संपलेला आहे. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास कधीही केव्हाही तुम्ही मला विचारू शकता. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन घटक घेऊन नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्स.